रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी. शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करावी यासाठी निसर्ग अंकुर व उई केअर हेल्पलाईन या संस्थेच्या आयोजनातून 18 व 19 जानेवारीला शहाजी लॉ कॉलेज येथे कंदमुळे व औषधी वनस्पतीचं प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात 100हून अधिक कंदमुळं आणि 150हून अधिक वनस्पती प्रदर्शित होणार असल्याची माहिती उई केअरचे मिलिंद धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. निसर्ग अंकुर संस्था कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली NGO कंपॅशन 24 कोल्हापूर वी केअर, गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर, मंजिरी कपडेकर क्लासेस, वी केअर हेल्पलाईन आणि यूथ ॲनेक्स या संस्थांच्या मार्फत आपण 18 आणि 19 रोजी शहाजी कॉलेज कोल्हापूर इथे कंदमुळं, औषधी वनस्पती व फुलपाखरांना अट्रॅक्ट करणारी जी झाडं आहेत त्याचं भव्य असं एक प्रदर्शन भरवतो आहे. हे 3रं वर्ष आपल्या या प्रदर्शनाचं आहे आणि डॉक्टर वाचुळकर सर, वाली सर आणि त्यांच्या निसर्ग अंकुर संस्थेतर्फे आणि आमचे मोहन माने यांच्या प्रयत्नातून ही प्रदर्शन आपण भरवतो आहे. लेट्स गेट बॅक टू आवर रूट्स हे ब्रीदवाक्य धरून आपण गेली बरीच वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या कंदमुळांचा आणि औषधी वनस्पतींचा ठेवा जे आपले पूर्वजांनी सांभाळून ठेवलेला आहे तो आपल्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांपर्यंत पोचावा हा प्रयत्न आपण ह्या उपक्रमातनं करत आहोत. मी वाचुळकर सरांना विनंती करतो की त्यांनी 2च मिनटात याची टेक्निकल माहिती सगळ्यांना सांगावी. कोल्हापूर शहरातील सर्व निसर्गप्रेमी समविचारी संस्थेंच्या मार्फत गेल्या 2 वर्षापासून कोल्हापूरमध्ये एक आगळं वेगळं प्रदर्शन आम्ही भरवत आलेलो आहे. अशा प्रकारचं कंदमुळाचं प्रदर्शन हे महाराष्ट्रात इतरत्र कुठंही भरवलं जात नाही आणि सलगपणे आम्ही 3ऱ्या वर्षी हे कंदमुळाचं प्रदर्शन भरवत आहोत. कंदमुळं ही अगदी ऐतिहासिक पौराणिक काळापासून माणूस अन्न म्हणून वापर करत आलेला आहे. पण अलीकडच्या आधुनिक जगामध्ये आपल्याला या कंदमुळांचा विसर पडलेला आहे. आपल्या भागामध्ये प्रामुख्यानं कोकण एरियामध्ये या कंदमुळांच्या बद्दलची फारशी माहिती नसली तरी थोडीफार माहिती आहे लोकांना. पण गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या राज्यामध्ये मात्र समुद्रकिनारी राहणारे जे सगळे प्रदेशात राहणारे जे लोक आहेत या सगळ्या लोक या कंदमुळांना ओळखतात आणि या कंदमुळांचा ते औषध म्हणून आणि त्याचप्रमाणे अन्न म्हणूनही वापर करतात. पण महाराष्ट्रामध्ये कंदमुळाच्या बाबत फारशी जागृती झालेली नाही. ही जागृती व्हावी, लोकांना कंदमुळांच्याबद्दलची माहिती मिळावी हा एवढाच हेतू नाही आहे आमचा. तर शेतकऱ्यांनी या कंदमुळांची शेतामध्ये लागवड करून त्याचंही उत्पादन घ्यावं ही आमची इच्छा आहे. म्हणून यावर्षी आम्ही सलग 3ऱ्या वर्षी कंदमुळांचं प्रदर्शन भरवत आहोत. याच्यामध्ये जवळपास 100 कंदमुळं प्रदर्शनामध्ये मांडली जाणार आहेत. आता या 100 कंदमुळं जी आहेत ही सगळी महाराष्ट्रातली नाही आहेत. आम्ही कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या भागातून सुद्धा काही कंदमुळं आणलेली आहेत आणि आपल्याकडे सुद्धा आजरा, गडहिंग्लज, त्याचबरोबर चंदगड या भागामध्ये जे नैसर्गिकपणे वाढणारे जी कंदमुळं आहेत ती सगळी आम्ही गोळा केलेली आहेत आणि गेली सलग 3 वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतो आहे. तर या कंदमुळाची लागवड केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग आहे की त्याच्यापासून रेसिपी कशी तयार करायची आहे, त्याचं अन्न म्हणून आपण वापर कसा करायचा आहे. तर गेली 2 वर्ष मोहन माने आणि आम्ही सर्वांनी मिळून
हे कंद गोळा केले. पहिली 2 वर्ष आम्ही बाहेरून कंद आणून त्याचं प्रदर्शन भरवलं. पण सांगायला यावर्षी आनंद वाटतो की यावर्षी आम्ही बाहेरून फारसे कंद न आणता जे कंद आम्ही पूर्वी आणले होते त्याची लागवड केली, त्याच्या उत्पादनाचा पण अभ्यास केला आणि याच कंदांचं प्रदर्शन आज आपण 2 दिवसांमध्ये कोल्हापूरमध्ये आयोजित करणार आहोत. आता लोकांना याच्याबद्दल आवड आहे, शेतकऱ्यांना आवड आहे. काही शेतकरी आता विचारतात की आम्ही सर लागवड करू का? तर त्याचं लागवड तंत्रज्ञान जे आहे ते सुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, करतो आहे. आता दुसरा प्रश्न आहे की याचा अन्न म्हणून आपण वापर कसा करायचा, त्याच्यासाठी त्याच्यापासून अन्नाची निर्मिती कशी करायची आहे, डिशेस कशा वेगळ्या करायच्या आहेत, तर त्याचंही प्रात्यक्षिक यावर्षी आम्ही प्रदर्शनाच्या वेळी मांडणार आहोत. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.